हाय फ्रेंड्स, गर्भसंस्कार मध्ये मी अलका शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी एक जबरदस्त विषय घेऊन आले आहे आणि तो विषय आहे पॉवर ऑफ अफर्मेशन. अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन आपल्या लाईफ मध्ये कसं काम करते? ही टेक्निक जर तुम्ही नीटपणे समजून घेतली तर तुमच्या प्रेग्नन्सी प्रवासामध्ये या टेक्निकचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे. तर आपल्या लाईफ मध्ये आपल्याला जे हवं आहे ते अगदी ठामपणे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ठासून सांगण्याच्या क्रियेला अफर्मेशन म्हणतात. आपल्या सबकॉन्शियस माइंडला चांगलं, वाईट, खरं, खोटं काहीच कळत नाही, परंतु आपण जे ठामपणे त्याला सांगितलं ना तर त्यावर तो काम करू लागतो आणि तशाच प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळतो. आपलं लाईफ कसं बनवायचं हे आपल्याच हातात असतं. ते कसं? तर अफर्मेशन टेक्निकचा वापर करून आपण आपल्या माइंडवर सकारात्मक प्रोग्रामिंग करू शकतो. तर मग या अफर्मेशन टेक्निकचा वापर कसा करायचा? तर एक, रायटिंग अफर्मेशन. दोन, ऑडिओ अफर्मेशन. आपण ऑडिओच्या स्वरूपात अफर्मेशन ऐकू शकतो आणि डायरी मध्ये त्या लिहू शकतो. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण 9 महिने करायची आहे. तुम्हाला ज्या प्रकारचा बाळ हवा आहे, ज्या प्रकारचे रिलेशनशिप हवे आहे, ज्या प्रकारची तुमची हेल्थ तुम्हाला हवी आहे, त्या प्रकारे तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. तसेच ज्याप्रमाणे तुमची सिच्युएशन असेल त्याप्रमाणे तुम्ही अफर्मेशन मध्ये बदल करू शकता. अफर्मेशन आपल्या आतून आले पाहिजे, आपल्या अंतर्मनाने आपल्याला सुचवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या अफर्मेशन्स लिहायचे आहेत. त्यामुळे काय होईल की दिवसेंदिवस आपला कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि आपल्याला हवी ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळण्यास मदत होईल. आपण पहिल्यांदा रायटिंग अफर्मेशन पाहूया. त्यासाठी छान अशी एक डायरी घ्यायची आहे. ती डायरी आपल्याकडे आपल्या प्रेग्नन्सीची आठवण म्हणून कायमस्वरूपी राहणार आहे. त्यासाठी डायरी छान अशी सजवायची आहे. डायरीला छान असं नाव द्यायचं आहे. डायरीच्या पहिल्या पानावरती बाळाचं सुंदर गोंडस असं पिक्चर लावायचं आहे. दुसऱ्या पानावरती आपण अफर्मेशन देणार आहोत. त्याआधी आपली जी आवडती देवता आहे त्या देवतेचं नाव लिहायचं आहे. उदाहरणार्थ श्री दत्तात्रय प्रसन्न अशी तुम्ही सुरुवात करू शकता. डायरीच्या एका साईडला डेट टाका, दुसऱ्या साईडला तुम्हाला कितवा महिना चालू आहे तो महिना लिहा. अशा प्रकारे अफर्मेशनला सुरुवात करायची आहे. अफर्मेशन कोणकोणत्या प्रकारे लिहायच्या? तर पर्सनल, स्वतःविषयी, मेंटली, आपल्या मानसिकतेविषयी, फॅमिली म्हणजे आपल्याला आपली फॅमिली कशा प्रकारे सपोर्ट करते, किंवा मग आपल्या फॅमिलीमध्ये राहत असताना कुणी जर आपल्याला थोडंसं बोललं तर आपण नाराज होतो, तर आपल्याला आपले रिलेशनशिप कशा प्रकारे पाहिजे त्याप्रमाणे आपण अफर्मेशन लिहू शकतो. तसेच आपण आपल्या हेल्थ साठी अफर्मेशन लिहायचे आहे. आपल्याला आपलं आरोग्य आपल्या बाळासाठी चांगलं ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपण अफर्मेशन लिहायचे आहे. हे अफर्मेशन कसे लिहायचे? तर सकारात्मक शब्दात, सकारात्मक वाक्यात आणि वर्तमानात लिहायचे आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या सर्व गुण संपन्न बाळासाठी माझ्या विचारांमध्ये सकारात्मक बदल करत आहे. मला बाळ होण्याच्या कल्पनेने मी अतिशय आनंदाने भरून जात आहे आणि अतिशय उत्साही आहे. माझ्या पोटातून वाढणारा गर्भ माझ्या विचारांप्रमाणे घडत आहे. मी ज्या ज्या गोष्टींचा विचार करते त्या त्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम माझ्या बाळावर होत आहे. माझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस अधिक वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस मी माझ्या बाळाशी एकरूप आणि एकाग्र होत चाललेले आहे. या कोर्स मधील सर्व ऍक्टिव्हिटी मी अतिशय जबाबदारीने एन्जॉय करत आहे. या कोर्स मध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमुळे माझे बाळ सर्वगुण संपन्न बनत चालले आहे. मी दिवसेंदिवस तंदुरुस्त बनत चालले आहे. दिवसेंदिवस माझी सुंदरता अधिक वाढत चाललेली आहे. माय डिअर फ्रेंड्स, या अफर्मेशन मध्ये आपल्या स्वप्नांप्रमाणे, आपल्या सिच्युएशन प्रमाणे तुम्ही बदल सुद्धा करू शकता. तुमची जशी सिच्युएशन असेल, तुम्हाला जे हवे असेल, तुम्हाला जे मिळवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. आता या अफर्मेशन लिहायच्या कधी? तर दररोज सकाळी लवकर उठून 5 वाजता ह्या अफर्मेशन लिहायच्या आहेत. तुम्हाला मी मागील सेशन मध्ये सांगितलेले आहे की सकाळी उठल्याबरोबर
परमेश्वराचे आभार मानायचे आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर ऑटो सजेशन, स्वतःला स्वयं सूचना द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर अफर्मेशन लिहायला घ्यायचे आहे. तुम्हाला उठल्याबरोबर वॉशरूमला जायची गरज असेल तरच वॉशरूमला जा, नाहीतर उठल्याबरोबर लगेच हे सर्व करायचं आहे. ह्या अफर्मेशन तुम्ही महिनाभर लिहायचे आहेत. महिन्यानंतर नवीन महिन्यामध्ये 5 अफर्मेशन त्यामध्ये ऍड करायचे आहेत. असं करत करत 9 महिने तुम्ही या अफर्मेशन रोज नियमितपणे 5 वाजता लिहायचे आहेत. हे अफर्मेशन 5 वाजताच उठून का लिहायचे याबद्दल मागील सेशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. तरी सुद्धा मी आता तुम्हाला पुन्हा सांगते. काय होतं की आपण जेव्हा 5 वाजता उठतो तेव्हा आपला ब्रेन अल्फा आणि थीटा लेवलवर असतो. तो थीटा फ्रिक्वेन्सी मध्ये असतो आणि या फ्रिक्वेन्सी मध्ये आपण जे लिहितो ते पटकन लक्षात राहते. कारण आपण हाताने लिहितो, डोळ्याने बघतो, तोंडाने बोलतो आणि कानाने ऐकतो. कानामधून आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ते लवकर पोहोचते व आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याच प्रकारच्या फ्रिक्वेन्सी निर्माण होतात. आपल्या सभोवताली या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सीशी आपल्या फ्रिक्वेन्सी मॅच होतात आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सहाय्याने आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. त्यासाठी लिहिणे अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ह्या अफर्मेशन 5 पासून सुरुवात होऊन 9व्या महिन्यापर्यंत 45 होणार आहे. या अफर्मेशन आपण वेळोवेळी चेंज सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ, आपल्या शरीरामध्ये जर पेन सुरू झाला तर त्या वेळेला आपण तिथे असं लिहायचं आहे की आय एम फिट अँड फाईन. अफर्मेशन तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये लिहू शकता. जर तुमच्या पोटामध्ये बाळ जास्त उड्या मारत असेल तर सकारात्मक शब्दात, सकारात्मक वाक्यात अफर्मेशन लिहायचे आहे. उदाहरणार्थ, माझा बाळ खूप शांत आहे, माझा बाळ अतिशय हुशार आहे, बाळ आईची छान पैकी काळजी घेत आहे. अशा प्रकारे आपण अफर्मेशन चेंज करू शकतो. तर ह्या अफर्मेशन आपली हेल्थ चांगली राहण्यासाठी, आपल्या बाळाची हेल्थ चांगली राहण्यासाठी, आपल्या बाळाची ग्रोथ चांगली होण्यासाठी, आपल्या बाळाचा शार्पनेस वाढण्यासाठी, स्वतःचा कॉन्फिडन्स चांगला वाढण्यासाठी अफर्मेशन अतिशय अतिशय महत्वाचे आहे. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले होते की आज मी तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त विषय घेऊन आले आहे आणि तो म्हणजे अफर्मेशन. आणि खरोखर अफर्मेशन अतिशय जबरदस्त आहे आणि हेल्पफुल सुद्धा आहे. हे अफर्मेशन दररोज नियमितपणे लिहित जा. आपल्याला आपल्या स्वप्नातील सर्वगुण संपन्न बाळ मिळवायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, काहीतरी करत राहा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच अँड बाय बाय.